श्री दत्त महात्म्य अध्याय 33 कथाभाग। अलर्काने दत्ताला अभ्यासाचे गुण व दोष कोणते ते सांगण्याची विनंती केली। दत्त म्हणाला की आधी चित्त स्थिर असावे, त्यासाठी उपाशी राहू नये, रागावू नये, दुर्जनाची संगत असू नये, कडाक्याची थंडी असेल, मुसळधार पाऊस असेल व उन्हाळ्याचा तडाखा असेल तर अभ्यास करू नये, वादळ असेल, अगर भय वाटेल तर असा वेळ टाळावा, नदीकाठी, स्मशानात, वठलेल्या झाडाखाली, उघड्या जागी बसू नये, नाहीतर भ्रमिष्ट अगर बहिरा होण्याचा संभव असतो। जर कदाचित चुकून असे घडले तर यवागू प्यावा, म्हणजे दोष जातील, असे सांगून यवागू कसा करावा ते सांगितले। वेगवेगळे दोष सांगून प्रत्येक दोष जाण्यासाठी यवागू सेवनाचे अनुपान सुद्धा सांगितले। नंतर शरीरात काही दोष उद्भवले तर त्या प्रत्येक दोष परिहारासाठी पंचमहाभूतांवर ध्यान कसे करावे त्याचे वर्णन केले। तरीही साधकाकडून जर प्रयत्न न घडला तर मग दुसऱ्याने कोणते उपाय योजावेत याचे वर्णन केले। त्यानंतर पुढे योगाभ्यासामुळे मिळणाऱ्या सिद्धी कोणत्या व त्या कशा टाळाव्यात तेही सांगितले। शिवाय योग्याची प्रगती होत असताना देवदेवता कोणकोणत्या प्रकारे फळ देण्याच्या मिशाने त्याला योग साधनेपासून भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्याचे सांगोपांग वर्णन केले। संकल्प सिद्धी, मंत्र तंत्र यंत्र सिद्धी, रसायन सिद्धी अशा अनेक सिद्धी विनासायास मिळत जातात व त्यामुळे लोकेशणा, वित्तेषणा व दारेषणा वाढत जातात व त्यामुळे प्रगती खुंटते व अधपतन कसे होते त्याचे वर्णन केले। अशा लहान मोठ्या अनेक सिद्धी सांगून झाल्यानंतर त्यांची बाधा न होण्यासाठी ईश्वर भक्तिपूर्वक योग साधनेची आवश्यकता प्रतिपादन केली। त्यानंतर इंद्रिय जयासाठी प्रत्याहार कसा साधावा ते सांगून धारणेचा अभ्यास करताना पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचभूतांवर करावयाच्या धारणा बीजमंत्रांसह सांगितल्या। नंतर मनोजयासाठी चंद्रावर व बुद्धी शुद्धतेसाठी बृहस्पतीवर धारणा करण्याची रीत समजावून दिली। त्यानंतर योग्याला देवांपेक्षाही उच्च अशी कोणती गती मिळते तिचे वर्णन केले। अशा 7 धारणांचा अभ्यास करीत असताना आपोआप प्राप्त होणाऱ्या सिद्धींकडे दुर्लक्ष करण्याविषयी मात्र पुन्हा पुन्हा निक्षून सांगितले। अध्याय 33 श्री गुरु दत्तात्रेयाय नमः। गुरु म्हणे शिष्यासी, परिसुनी गुरुवचनासी, राया पुसे भावेसी, श्री गुरुसी वंदुनी। अभ्यासाचे गुणदोष म्हणे सांगा निशेष, जेणे होय विशेष हा निर्दोष अभ्यास। ऐकुनी त्याचे वचन, बोले मुनिनंदन, भूपा ऐक सावधान, दोष निरूपण करीतो। जाणुनी गुणदोष करिता योगाभ्यास, सिद्धी मिळे खास, हा विश्वास धरावा। पीडित अथवा क्षुधित किंवा व्याकुळ चित्त, क्रोधभरे व्याप्त किंवा अशांत हो जरी, ह्याने करिता अभ्यास उपशमन न ये चित्तास, तेव्हा वारुणी हे दोष मग अभ्यास करावा। जवळी असता दुर्जन न करावे अभ्यसन, विघ्न होय दारुण, यास्तव दुर्जन वर्जावा। होता अति शीतकाळ किंवा अति उष्ण काळ किंवा अतिवृष्टी काळ, वर्जावा तो वेळ अभ्यासा। अति वात उठता किंवा पुढचे भय कळता, अभ्यासी न योजावे चित्ता। ध्याना विघड पडेल, अभ्यास न करावा नदी तीरी किंवा स्मशानांतरी, शुष्क वृक्षातळी जरी करी तरी अनर्थ ये। आड नसता जरी उघड्या जागी जप करी, तरी विघ्न ये निर्धारी, हे अंतरी धरावे। हे जरी न मानून
अशा ठाई बसून मूढ करी अभ्यासन, त्याला व्यसन ओढवेल. तया स्मृती लोप होईल आणि बाधिर्य येईल, किंवा मुका होईल, किंवा होईल आंधळा, किंवा जडत्व येईल. उचकी श्वास उठेल, किंवा वायू होईल, किंवा क्षोभेल कफ पित्त. अलर्क म्हणे गुरुसी, जरी मूढपणेसी केले असेल दोषासी, विघ्न तयासी येईल. तरी त्या दोषावर काय करावा प्रतिकार, ज्याने दोष जाईल दूर, होईल क्षिप्र आरोग्य. असा सांगा उपाय, जेणे हटे अपाय. असे म्हणून पाय धरी राय गुरुचे, ऐकोनी त्याची विनंती. श्री गुरु तयाप्रती प्रेम भरे सांगती, ऐके नृपती एकाग्रे. भलते ठाई जरी योगी अभ्यास करी, मग दोष उठती जरी, तरी उपाय हा असे. अर्धपाव साळीचे तांदूळ 6 पट घालावे जळ, मंदाग्नीवर सुवेळ पाक करावा, याला यवागू म्हणती. योगी याला सेविती, सर्व दोष घालविती, ही युक्ती बरी असे. यवागुः षड्गुण जले रचिता वीरलोदना, असे यवागूचे लक्षण. वैद्यकी योग्य असे निरूपण. हे उत्तम साधन प्रत्येका अनुपान भिन्न असेल. हे अनुपान स्वबुद्धी योजून करिता यवागू सेवन दोषोपशमन होईल. उष्ण यवागू येऊन त्यात घृत घालून ते मिश्र करून त्याचे प्राशन करावे. यवागू पिऊन दोषाकडे लक्ष देऊन बसावे, समाधान दोषशमन होईल. ज्या ठाई वाताधिक, तेथे चित्त लावावे एक, चिंतिता सम्यक वातादी जातील. अंग राहे कापोन, तरी यवागू पिऊन चित्ती पर्वत आणून, राहता कंप नष्ट होईल. दोष ऐकू न येता करणी लावावे चित्ता, मग बाधिर्य जाता ऐकू येईल. जरी बोलू न येता वचनी चित्त लाविता, यवागुने मुकता जाई वक्तृत्वता ये नरा. जन्माचे जे दोष ते न जाती निशेष, अभ्यासे येती जे दोष ते निशेष जातील. आपुले दोषस्थान बरवे ओळखून यवागू पिऊन त्या स्थानी मन लावावे. अशी धारणा करिता दोष जाई सर्वथा. देही दाह होता शीतचिंता करावी. देही शीत होता सूर्य ध्यान करिता, परिहरे शीतता ये उष्णता शरीरी. करिता वाताग्नी ध्यान भूत जाती पळोन, द्यावा पृथ्वीचे ध्यान पळे विघ्न 12 वाटा. जरी लक्ष चुकोन भलतेकडे जाई प्राण, किंवा ब्रह्मरंध्रातून न उत्तरे काही केलिया. उठता दोष हे स्वये परिहार नोहे, जरी तसाची राहे तरी नोहे बरवे. सन्निध असे जो जन, त्याने हे धोरण ठेवून करावा यत्न. प्राण यावया स्थानावरी स्निग्ध द्रवे करून करावे टाळूचे मर्दन. वरी काष्ठ ठेवून करावे ताडन काष्ठाने. असे ताडिता हळूहळू प्राण उतरे तत्काळ. न होई व्याकुळ न हो निर्बळ या उपाये. अथवा उभय भाग गळ्याचे लेपन करुनी स्निग्ध द्रव्याचे मर्दन करिता योग्याचे प्राण येई जाग्यावर. अथवा शृंगी घेऊन दक्षिण कर्ण सन्निधान हळूहळू वाजविता प्राण येई स्थान लक्षुनी. हे मळकट शरीर परी असे मोक्षद्वार, त्याच्या रक्षणी सादर योगीश्वर राहती. जरी काहे शरीर असे खास नश्वर, तरी ध्रुव जे परात्पर, तत्प्राप्तीद्वार हेच एक. योग यागादिक किंवा करणे श्रवणादिक, तरी द्वार हे एक. नृशरीर चोख न दुजे, असे राखून शरीर अभ्यास करावा सादर. मग विघ्न पळे दूर, सिद्धी ये लवकर योगाची. होता चित्त प्रसन्न सुस्वर अग्निदीपण, इंद्रिय चापल्य जाऊन होई आरोग्य शरीरी. विष्ठा मूत्र अल्प होई, अंगी सुगंध येई, दृष्टी स्वच्छ होई, पहिले लक्षण सिद्धीचे. शरीर कृश होई, अंतरी आनंद होई, अंगावरी कांती येई, हे दुसरे लक्षण सिद्धीचे.
शीतोष्णादी न कळती, मनामध्ये न ये भीती, दृढ होई स्थिती, हे तिसरे लक्षण सिद्धीचे. सिद्ध होऊ येता योग, तेव्हा येती उपसर्ग. अभ्यास टाकी योगी मग, करी व्यासंग सिद्धीचा. जरी सिद्धीकडे फिरे, तरी योग अंतरे. मग ध्यान नुरे, व्यर्थ फिरे योगी तो. अलर्क म्हणे गुरुसी, ते उपसर्ग योगी असी. विघ्न करीती ते आम्हासी, विस्तारेसी निरोपावे. श्री दत्त म्हणे पार्थिवा, उपसर्ग ऐकावे तुवा. अभ्यास न आवडे देवा, ते हे उपसर्ग दाविती. तया उपसर्गाची योगिया लागता लालूची, रुची उडे योगाची. इच्छा भोगाची उपजे तया. तया काम्य कर्माची बरवी लागे रुची. आवडी धरी अनुष्ठानाची, देती देव त्याची फळे शीघ्र. मग तयासी द्रव्याची, बरीच लागे लालूची. द्रव्य मिळता भोगांची, इच्छा साची धरितो. देव होती सानुकूळ, द्रव्य देती विपुळ. सुंदरी होती अनुकूल, मिळे भोगबळ तेही. नाना काम उठती, देव ते ते पुरविती. ऐहिक भोग मिळती, मिळती तया दिव्य भोग. लक्ष्मी मिळे इच्छिता, फळ ये संकल्प करिता. विद्या मिळे यत्न न होता, जय ये हाता अनायासे. साधे तया इंद्रजाळ, मंत्रजाळ तंत्रजाळ. सफळ होई यंत्रजाळ, यश विपुळ मिळे तया. राज्यही इच्छी मग, देवत्वा करी याग. ते सर्व होती सांग, नो हे व्यंग कदापि. इच्छा होई स्वामित्वाची, आणि रसायन क्रियेची. चाड धरी किमयांची, त्याची सिद्धी होत जाय. मला लोकी मानावा, मला लोकी पूजावा. मोहे धरी आशा भावा, म्हणे व्हावा लाभ मज. किंवा तो भोजन उत्तरोत्तर करी न्यून. लोका दे कळवून, मी अनशन असे की. इच्छी आकाशगमन, भूतभौतिक वशीकरण. इच्छी स्वैरगमन, सर्वांचे मन ओळखाया. देवता मंत्रसिद्धी, नवीन कर्माची प्रसिद्धी. बरीच चालवी बुद्धी, योगसिद्धी बळाने. भूत भविष्य ज्ञान, सांगून दे वर्तमान. लोकी मिळावा मान, असे मन होत असे. हे सर्व विघ्न जाण, योग नाशा कारण. या देता सोडून योग साधन होत असे. हे उठती उपसर्ग, जरी मिळती नाना भोग. तरी निष्फळ होई योग, तपोभंग होत असे. जो असेल ज्ञानी, मनी विचार करुणी. यांचे भय मने, तो ध्यानी रत होईल. ईश्वरी ठेविता भाव, होई विघ्नांचा अभाव. त्याचा प्रवृत्ती स्वभाव, फिरे भावबळाने. योग सिद्धी हाता येता, ये वेदशास्त्रज्ञता. करू येई कविता, शिल्प निपुणता होत असे. सर्व येई भासून, ही प्रतिभा म्हणून. सिद्धी मानिती योगी जन, हे विघ्न मोठेच. होई सर्व शब्दार्थ ज्ञान, ऐके शब्द दुरोण. हिचे नामश्रवण, योग विघ्न करी सिद्धी हे. श्रवण सिद्धी होता, तया दिसती देवता. योग विध्वंसता, करी तत्वता सिद्धी हे. निरालंबे फिरे, पाहिजे तसा वावरे. तेणे योग अंतरे, विभ्रम नामक सिद्धीये. होई सर्वज्ञान, न खुंटे कोठे मन. हे विघ्न दारुण, आवर्तक संज्ञक सिद्धी हे. देव ह्या सिद्धी देती, योगी तया भुलती. ते संकटी पडती, तया गती न होय. जाता राजदर्शना, पाहता पदार्थ नाना. तेथे रमविता मना, राजदर्शना मुक्ती. येथेही तेच गती, जे सिद्धी पाहती. तेथे जरी भुलती, ते मुक्ती आत्मदर्शना. इकडे तिकडे न पाहे, तो न फसे मोहे. तो न घे सिद्धी फळ हे, तो पाहे स्वात्मया. ईश्वरावर भरवसा ठेवूनी करिता अभ्यास. तो न फसे तसा, अभक्त जसा फसतो. अभ्यासे प्रत्याहार, योगियाने साधिल्यावर. अभ्यास धारणेवर वारंवार ठेवावा. ठेविता पृथ्वी धारणा, तद्रूप मानी आपणा. घेई पंचगुणा,
स्थूलपणा सोडुनी पादादी जाणूपर्यंत चतुरस्त्र पीत लम बीजाने युक्त हे योगी संमत भूधारणा. जानवादिनाभीपर्यंत धनुराकार उदक श्वेत वम बीजाने युक्त हे योगी संमत आपधारणा. नाभ्यादी हृदयपर्यंत अग्नी त्रिकोण रक्त रम बीजाने युक्त हे संमत अग्निधारणा. हृदयादी भ्रूमध्यपर्यंत ध्वजाकार धूम्रवात यम बीजाने युक्त हे संमत वातधारणा. भ्रूमध्यादी ब्रह्मरंध्रात नीलवर्ण आकाशवृत्त हम बीजाने युक्त हे संमत आकाशधारणा. ह्या धारणाकरिता योग्या ये सूक्ष्मता मग निर्विकारता ये सहज योगिया. ह्या 5 धारणा होत. मग चंद्रदेवता धारणेने मनाध्याता निर्गुणता येतसे. बृहस्पती जिची देवता जिला निश्चयात्मता त्या बुद्धीते चिंतिता संकल्प विकल्पता न उठे. ह्या 7 धारणा करिता योगी राणा सोडी सूक्ष्मपणा विरागपणा पूर्ण ये. विषयासक्ती जाय होई योगी जितेंद्रिय सर्व दैव सुखमय निरामय होयतो. ह्या करिता धारणा गंधादिकांच्या वासना नाठविती त्याच्या मना तो जनाहुनी विलक्षण. जया गंधादिकांची आसक्ती तया ये पुनरावृत्ती तया न मिळे गती योगी सेविती जियेते. ह्या धारणा होता संगती न करी सर्वथा तयाची वशीकार विरक्तता निर्विघ्नता सिद्धी घेतो. ह्याकरिता धारणा मुक्तसंग योगी राणा स्वच्छंदे धरी प्राणा देव तच्चरणा वंदिती. तो न होई अहमवादी मग कैसा अनृतवादी तया म्हणतील अतिवादी ब्रह्मानंदी निमग्न हो. धारणेने सूक्ष्म कळता सहज ये वशता मग ध्यानी बसता त्याच्या चित्ता स्थैर्य ये. तयाने जिंकिले आसन त्यानेच जिंकिला प्राण त्याचाच प्रत्याहार सुगुण ज्याने केल्या धारणा ह्या. म्हणून धारणा 7 अभ्यासाव्या सतत सिद्धी त्याचे हस्तगत होईल स्थितप्रज्ञ तो. जरी जिंकेल आसन स्वाधीन केला पवन तरी सिद्धी पाहून योगी फसून जात असे. विलासी पुरुष जसा विलासिनी ना भुले तसा सिद्धी पाहता योगी सहसा भुले अभ्यासा सोडुनी. विश्वामित्र मुनी जसा मेनका पाहुनी भुलला तसा सिद्धी पाहुनी योगी भुलोनी जात असे. तरी सावधान होऊन सिद्धी द्याव्या सोडून आपुले जे ध्यान तेची साधन अचूक राखावे. सिद्धीचे जे फल ते असे निष्कल म्हणून चित्त करुणी विमल ध्यानी निश्चल असावे. इति श्रीमत परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्म्ये 33तमोऽध्यायः श्री दत्तात्रेयार्पणमस्तु.